एक मोठ्या फटक्यांसाठी त्याला देखील जाणला जातोय आणि बॅटमधून नक्कीच धाबांचा पाऊस आपल्याला या मैदानावरती देखील पाहायला मिळू शकतोय. परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती आणखीन एक विकेट टेकर गोलंदाज आहे अजय. दोघांच्या मध्ये हे द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. बघूया कोण कोणावर भारी पडतोय. समोरच्या दिशेनं गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पहिला चेंडू अगदी बाहेरच्या दिशेनं जाणारा चेक केलं जातंय पंचांच्या मार्फत की या नेमका बॉल पडलाय तरी कुठे आणि या नो बॉल पंचांनी घोषित केलाय. आणि त्याचबरोबर पहिला चेंडू नो बॉल आणि नी बॉलच्या स्वरूपातली रन या ठिकाणी धावफलकावर लागली. म्हणजेच पहिली धाव धावफलकावरती आली. अजय याचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल आदित्य. चांगला चेंडू खाली राहणारा चेंडू अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरवलाय. हा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आहे हा पहिलाच त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती नो बॉल पंचाने दिला होता. त्याच्यानंतर हा डॉट चेंडू आलाय. हो यावेळी बघायला गेलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि हा ही चेंडू डॉट येतोय. म्हणजेच सलग 2 चेंडू डॉट टाकण्यात यशस्वी झालाय. या खरं तर जशी सुरुवात पाहिजे होती तशी सुरुवात मिळत नाही आहे वाटार संघाला. दुसऱ्या साईडला शिरूर संघ आपलं जो मनामध्ये डोक्यामध्ये ठरलं होतं तसंच मात्र गोलंदाजी करतोय. चेंडू मात्र डॉट काढायचे विकेटचा प्रयत्न केला जात नाहीये. आणि यावेळी ओरपी चेंडूवर हेलिकॉप्टर फिरवलाय. समोरच्या दिशेनं चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. साधा बा षटकार. बॉल आतमध्ये टाकायचं आपल्याला विनंती असणार आहे. त्या साईडला जे आपले मित्र आहेत त्यांना विनंती असेल लगेच बॉल आतमध्ये टाकायचं आपल्याला विनंती असणार आहे. बघायला गेलं तर ही स्पर्धा भव्य दिव्य झाली. त्याच्या मागं खूप मेहनत आणि कष्टानं उभा राहिली. या सर्व आयोजक संयोजक कमिटीचा खूप खूप धन्यवाद असतील. कारण ऑल इंडिया टुर्नामेंट भरत असताना सगळ्यांच्या बाजूने विचार केला जातो आणि आयोजकांच्याकडून हेच देखील केलं जात आहे. प्रत्येक 7 धावा धावफलकावरती आहेत. खामोश ठेवलं होतं पहिल्या काही 2 चेंडूवरती आदित्य याला. परंतु याच्यानंतर आदित्यनं आपला कारनामा दाखवायला सुरुवात केलाय. सात धावा धावफलकावरती आहेत आदित्य आणि तनिष्कची जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतात. अजय पहिले 2 चेंडू डॉट टाकल्यानंतर मात्र हा चेंडू विचारपूर्वक टाकण्याचा प्रयत्न डेट बॉल आहे पंचांकडून घोषित करण्यात आलाय. प्रत्येक चेंडूवर विचारपूर्वक गोलंदाजी केली जाते. तसंच फटका देखील खेळण्याच्या तयारीत आदित्य आहे. परवाच्या टुर्नामेंटमध्ये जर बघितलं तर वाठारमधली ही जी टुर्नामेंट होती अशुभ मेन स्पोर्ट्स आयोजित ABS बॉईज चषक 2026 मध्ये आपण आदित्यला चांगल्या पद्धतीने खेळताना पाहिले. आता तो देखील समोर अजयला कशी बॅटिंग करतो हे देखील महत्वाचं आहे. आणि यावेळी मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर अगदी बॅटच्या मिडल बसलेला चेंडू गेलाय. 7 धावांसाठी षटकार. डोक्यामध्ये ठेवलं होतं की पहिल्या षटकामध्ये चांगलं हल्लाबोल करायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यानं तोच कामगिरी केली. बघायला मिळालं तर षटकार आलाय. षटकारानंतर आता समीकरण बदललं गेलंय. 13 धावा धावफलकावरती आहेत. वेग वाढलाय. धावांची गती वाढवली. आदित्य आता मात्र बॅट त्याची लागली त्या बॉलला. आता नजर देखील बॉलवर चांगली बसते. पुढचा चेंडू अजय याचा घेतला गेलाय आणि त्याच्यानंतर वाईटी शिवारकर टाकण्याचा प्रयत्न झालाय. पंचांचा इशारा वाईटचा आलाय आणि त्याचबरोबर आपण बघायला गेलं तर आणखीन एक अतिरिक्त धावसंख्या जोडली गेली धावफलकामध्ये. 14 धावा धावफलकावरती आहेत. दिशा भरकटली. लेंथ चांगली आहे परंतु नियंत्रणामध्ये आणावी लागेल. थोडंसं आतमध्ये घ्यावं लागेल. आदित्य याला रोखण्याची तयारी करतोय अजय. हो फुल करण्याचा प्रयत्न होतोय. झोन मध्ये एका धावेसाठी केलाय. एक धाव जरूर मिळते.
एका धावेने संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. धावसंख्या 15 धावा, 15 धावा धावफलकावरती आहेत. अजय जर्सी क्रमांक 12 बघायला गेलं तर फुटबॉल क्रिकेटमध्ये पॅन्टचा वापर केला जातो आणि हेच देखील केलं. इथं व्हाईटचा इशारा पुन्हा एकदा थोडंसं लेंथमध्ये इथं बिघाड होताना पाहायला मिळतोय. चांगली फटकेबाजी याच्या अगोदर आदित्यनं केली नक्की, परंतु चांगली गोलंदाजी करण्याच्या नादामध्ये अजय मात्र थोडीशी दिशाभर करताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू अजय याचा आदित्य सामना करेल. हो, यावेळी बघायला गेलं तर ट्राय केलाय मोठा फटक्याचा, परंतु याच दरम्यान षटक समाप्तीचा कॉल पंचांकडून केला जातोय. म्हणजेच पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. बिनबाद 16 धावा. षटक क्रमांक दुसरं जबाबदारी दिली जाते वैभव याच्या खांद्यावरती आणि महत्त्वाचं देखील ठरणार आहे, कारण पहिल्या षटकात तब्बल 16 धावा आल्यात. याच्यानंतर त्याला थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे. पंचांना विनंती आहे थोडंसं सामन्याला स्पीड पकडूया आपण, आणि याच्यानंतर अजून आपल्याला बरेच सामने खेळायचे आहेत. आदित्य या सध्याच्या घडीला तनिष्क बाजूला कसा राहील. तनिष्क आलाय, तनिष्कनं दाखवलंय आणि याच दरम्यान एक चांगला फटका आणि फटक्यावरती मिळतील धावा 6. या 6 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती आहेत आणि हा चांगला चेंडू अगदी तिखट मारा वैभव याचा उत्तर दिलंय त्यानं. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर मात्र यावेळी बाउन्सरचा तिखट मारा केलाय आणि स्वतःच्या गोलंदाजीची धार दाखवताना वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. वैभव पुन्हा एकदा सज्ज झालाय. राईट हँड राऊंड द विकेटचा मारा करेल. यावेळी धाव मात्र एकच मिळणार आहे. इक्रेल झोनमध्ये गेलाय. नक्कीच ग्राउंड ओपन असतं तर चौकार आपल्याला चांगला पाहायला मिळाला असता, परंतु या मैदानाचा जर विचार केला तर याच्यावरती आपल्याला धावा मिळतील ते फक्त आणि फक्त एकच. पुढचा चेंडू चांगल्या फटक्यामध्ये दर्जेदार फटका, बॉल असा काही भारी बिरकवलाय. 6 धावाशिवाय थांबलेलंच नाहीये. षटकार तो करावा लागेल. तनिष्क आणि त्याचबरोबर आदित्य या जोडीनं परवा देखील हंगामा केला होता. आज देखील तीच हंगामा केलाय. 13 वर दोघ जण खेळतायत. एक 7 मध्ये 13, दुसरा 4 मध्ये 13 आणि पुढचा 13 वाजवण्यासाठी सज्ज झाला होता. चान्स होता इथे कॅच घेण्याचा, परंतु कॅच सुटलाय आणि रन घेण्याचा प्रयत्न इथं मात्र फसलाय. इथं मिळेल डॉट चेंडू. एक वैभव याला आत्मविश्वास वाढवणारा हा डॉट चेंडू असू शकतो. आपण थोडंसं जर सामन्याच्या दिशेनं अगदी बारकाईनं बघितलं तर या ओव्हरमध्ये देखील 2 षटकार आलेत. मागच्या ओव्हरमध्ये देखील 2 षटकार आलेत आणि यावेळी बघायला गेलं तर थोडंसं इथं मात्र चुकी झाली. डेड बॉल पंचांकडून घोषित करण्यात आलाय. 29 धावा धावफलकावरती आहेत. आतापर्यंत तनिष्क यानं 5 मध्ये 13 केल्यात, तर आदित्य यानं 7 मध्ये 13 केलाय. भारी पडलेत एकमेकावरती. या रसिकेत चालू आहे. यावेळी आडव्या बॅटनं ऑन साईडला टर्न केला. स्क्वेअर लेगला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. तनिष्क याच्या बॅटमधून आलाय. चौकार, 4 धावा. बघायला गेलं तर अगदी ताकद मिळाली आणि त्याच्यानंतर बॅकफुटवर थोडासा गेलाय आणि त्याच्यानंतर ऑन साईडला स्क्वेअर लेगला फिल्डर बघितला त्या दिशेनं नाहीये आणि त्याच्यानंतर चौकार लगावला. वैभव थोडासा महागडा ठरताना दिसतोय.
यावेळी बघायला गेलं तर फटका आणखीन एक चांगला मिड विकेटला यावेळी देखील चेंडूला पाठवलंय सीमा पार आलाय शानदार चौकार. काय फटका खेळतोय बघायला जर तनिष्क आणि यांच्यामध्ये दोघांच्या मध्ये षटकार चौकारांचं दोघांच्याच मध्ये संघर्ष चालू आहे. दोघांच्या मध्ये बॅटल चालू आहे. रस्सी खेच चालू आहे. आदित्य मारला की तनिष्क थांबायला तयार नाही आहे आणि तनिष्कनं मारला की आदित्य थांबायला तयार नाही आहे. 37 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 समाप्ती झाल्यात. षटक क्रमांक तिसरं कोणाकडे जबाबदारी दिली जाणार आहे हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. बॉलरचं नाव सांगायचंय. सध्या मला मुद्दाम गोलंदाजी करायला कारण षटक क्रमांक अजित याच्यावरती जबाबदारी दिली. सद्दामला मुद्दाम थांबवलंय आणि त्याच्यानंतर आता जबाबदारी दिली अजित याच्यावरती. पहिला चेंडू अगदी कटर पद्धतीचा आणि तो चेंडू मॅच एज घेऊन एका धावेसाठी डिक्रेल झोन मध्ये गेलाय. रन नाही का? ओके ओके. फिल्डर आहे तो. रन धावा नाही आहेत. धावा रोखण्यासाठी फिल्डर लावलाय त्या ठिकाणी. हा नो बॉल. यावेळी मात्र नो बॉल असेल. म्हणजे याच्यानंतरचा चेंडू असणार तो नक्कीच फ्रीचा असणार आहे आणि आदित्यला फ्रीचा चेंडू म्हणजे संधी आली सदून. बघूया या संधीचं सोनं करतोय काय. 9 मध्ये 13 धाबा आतापर्यंत बनवल्यात त्याने. दुसऱ्या साईडला तनिष्क 6 मध्ये 21 धाबांचा खेळी करतोय. अजित याचा पुढचा चेंडू यावेळी चांगला भिरकवला गेलाय. नो बॉल असल्यामुळे पुढचा हा चेंडू नक्कीच कॅच जरी घेतला असता तरी फायदा झाला नसता. ओव्हर थ्रोची आणखीन एक धाव धावफलकावरती लागते. म्हणजेच बघायला गेलं तर आणखी 2 धावांचं पतन झाले. 2 धाव्याने संघाची धावसंख्या 40 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 40 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा चेंडू अगदी बघायला गेलं तर ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक वेगानं घेतले. दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे कारण क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि त्याच्यानंतर बघायला गेलं तर धावांचा रोख आता थोडासा कमी करण्यात यशस्वी झालाय अजित. या ओव्हरमध्ये अजूनही एक षटकार एक चौकारही दिलेला नाही आहे. म्हणजे गोलंदाजी जी आहे ती चांगली करताना अजित आपल्याला पाहायला मिळतात अनुभवाच्या जोरावरती. इथं मात्र जबरदस्त केलाय स्लाइस. चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या बाहेर. मैदानात नाव नाही तर आवाज पुरेसा आहे. आज शानदार तनिष्क याच्या बॅटमधून षटकार. खरं तर मैदान म्हणलं की अनेक नामवंत खेळाडू येतात परंतु तनिष्क सारखा खेळाडू बघा परवाच्या टुर्नामेंटमध्ये देखील असेच फटकेबाजी पाहायला मिळाली. आता मात्र थोडंसं मिस झालाय जरूर चेंडू. नाराज झालाय स्वतःवरती कारण हा चेंडू देखील त्याला बाहेर भिरकवायचा होता. परंतु कौतुक करावं लागेल अजित याचं. चांगली गोलंदाजी. षटकारानंतर मात्र थोडंसं परिवर्तन केलं आणि या चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पुढचा चेंडू यावेळी हुक केलाय. दावा केल्यात किती बुक हे देखील महत्वाचं आहे. 6 धावा बुक केलाय. बॅट हातात आली की बॉलची वाटच लागली आणि हा तनिष्क याच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवर लाजवाब षटकार. 53 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी 54 धावा करायच्या आहेत. अर्थातच शिरूर संघाला बघूया हा संघ काय करतोय.
यानंतरचा सामना होईल एटी स्पोर्ट्स पन्हाळा वर्सेस जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगे. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल टॉससाठी यायचं आहे. एटी स्पोर्ट्स पन्हाळा त्याचबरोबर जय भवानी या गडमुडशिंगे संघ विनंती असेल कृपया आपण टॉससाठी यायचं आहे. सुरू असलेला सामना एमजेस स्पोर्ट्स वाठार वर्सेस यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. वाठार शिरूर संघाकडून सलामीची बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकार किंग म्हणून ज्यांची ओळख आहे वैभव, दुसऱ्या साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत तेवढ्याच ताकदीनं मोठ्या फटकेसाठी प्रसिद्ध असणारा विशाल. फटकेबाजींची विशालता त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर हा षटकारांचं वैभव इथं गोळा करण्यासाठी सज्ज झालाय मैदानाच्या आतमध्ये. तर दुसऱ्या साईडला एमजे स्पोर्ट्स वाठार संघाकडून गोलंदाजीसाठी कोण येतो हे देखील पाहावं लागेल. चला थोडंसं क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं. वाठारचा संघ विनंती असणार आहे. कारण सामन्याला बघायला गेलं तर खूप उशीर झालाय, दुपारचे नाहीतर आता सायंकाळचे 4 वाजलेत. त्यामुळे आपल्याकडं खूप वेळ कमी आहे. याच्यानंतर 2-2 षटकं खेळवली जातील का असा विचार देखील करावा लागेल आयोजक कमिटीला. कारण यानंतर अजून बरेच सामने शिल्लक असताना गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील अनिकेत. अनिकेत याच्या खांद्यावरती जबाबदारी. षटक क्रमांक पन्हाळा टायगर्स टॉससाठी यायचं आहे. एटी स्पोर्ट्स पन्हाळा विनंती आहे आपण टॉससाठी यायचं आहे. या ठिकाणी बघायला गेलं तर गडमुडशिंगे संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. चला थोडंसं पटकन एटी स्पोर्ट्स पन्हाळा या सामन्याला सुरुवात करायची आहे. सुरू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळतो एमजे स्पोर्ट्स वाठार आणि त्याचबरोबर यशवंत भाऊ पाचंगे शिरूर या दोन संघांच्या दरम्यान. धावसंख्या धावफलकावरती 53 लागली होती. 54 धावा विजयासाठी करायच्या आणि येल गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू आणि तो देखील अगदी बाउन्सरचा तिकट मारा शॉट केलाय आणि त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळाला एक डॉट चेंडू आला. पहिला चेंडू डॉट आलाय. एटी स्पोर्ट्स पन्हाळा कर्णधार कृपया यायचंय टॉससाठी. आणि किती याचा पुढचा चेंडू वैभव खेळण्यासाठी सज्ज आहे आणि या चेंडूवर मोठा फटका बसलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर गोल आहेत 1 2 3 म्हणता एसटी रक्षकाच्या हातामध्ये बॉल स्थिरावलाय. झटका क्रमांक पहिला. वैभव माघारी परततोय. माघारी परतलाय वैभव. आता ती जबाबदारी कोण घेतोय बघायचंय. कारण चांगली गोलंदाजी अनिकेत याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला टॉस घ्यायचा आहे. यानंतरचा सामना त्याची जागा घेण्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 1 अजय याला जबाबदारी दिली गेली. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच फसला गेलाय. वैभव निराश मनानं मैदानाच्या बाहेर गेलाय जरूर आणि त्याच्यानंतर मात्र आता अजय आलाय. मला थोडस खेळाडूंनी बाहेर न जायचंय विनंती असेल. अनिकेत याचा पुढचा चेंडू. अनिकेतनं आपली कामगिरी दबदार केली. पहिला चेंडू डॉट नंतर विकेट. आता पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय. अजय आली असं बघायला गेलं तर बॉलचा अंदाज न घेता मात्र इथं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय.
ते करावंच लागणार आहे कारण 3 षटकामध्ये 53 धावा म्हणजे 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्याचा पुढचा चेंडू आणि तो देखील दमदार आहे, शानदार आहे, दर्जेदार आहे, उत्कृष्ट आहे, सुंदर आहे, अद्वितीय, अविस्मरणीय आहे. कारण चेंडूला बघायला गेलं तर अगदी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावण्यास भाग पाडलाय. गोलंदाजी चांगली करतोय अनिकेत. अचूक टप्प्याचा मारा आहे त्याच्यावेळी यावेळी देखील अगदी बघायला गेलं तर वेग आणि लेंथ यांचा मिलाप जो जमवला होता तो चांगला जमवला होता आणि त्याचमुळं असंख्य सहकार्याचं टाळ्यांचा कडकडाट देखील होताना आपल्याला पाहायला मिळालाय. अनिकेत चांगली गोलंदाजी करतोय. एकच धाव, एकही धाव आतापर्यंत दिलेला नाही आहे आणि एक विकेट मात्र वैभवची घेतली. ओहो यावेळी मात्र थोडीशी झाली चुकी. शॉर्ट पिच चेंडू आणि तो देखील सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. शेवटच्या चेंडूवर आल्या 6 म्हणजेच पहिल्या षटकारानंतर संघाची धावसंख्या 1 बाद 6 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती आणखीन एक वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. रणजित सलगर याच्याकडे जबाबदारी दिली गेली. षटक क्रमांक दुसरं बघायला गेलं तर यमचे वाटार संघ यावेळी चांगल्या मजबूत स्थितीमध्ये आहे. शेवटच्या चेंडूवरती जरूर षटकार आला. त्याच्यानंतर आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे रणजित सलगर गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती रणजित सलगर समोर आहे विशाल. आतापर्यंत एकही चेंडू खेळलेला नाही आहे. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चांगला चेंडू अगदी उसळी घेणारा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय आणि चेंडूवर मात्र हा डॉट आलाय. यशवंत यशवंत भाऊ चा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी थोडासा बॅकफुटवर आहे. मोठे फटके खेळण्यासाठी प्रयत्न करतोय नक्की, परंतु यश मात्र मिळत नाही. इथं मात्र विशालला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. जरूर थोडीशी बसलाय. त्याच्यानंतर एक धाव घेतली. एका धावेने सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. धावफलक दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही बघायला गेलं तर 10 चेंडूमध्ये 47 धावांची गरज आहे. रणजित सलगर गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा सज्ज झालाय. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु तो डिक्रेल झोनमध्ये जाईल. फक्त आणि फक्त मिळेल धाव. एका एका दुःखीनं अभिनय चलेगा. कारण या मैदानावरती बघायला गेलं तर आता षटकार मारावा लागेल. प्रत्येक चेंडूवरती हल्लाबोल करावा लागेल. ते मात्र होत नाहीये. विशाल पुन्हा एकदा रणजित सलगर समोर सज्ज झालाय. यावेळी अजय होता आणि अजयने शेवटच्या चेंडूवरती षटकार जरूर मारला होता. आता थोडासा स्ट्राईक मिळाला होता, संधी मिळाली होती, परंतु हा चेंडू बघायला गेला तर अगदी बाउन्सरचा तिकट मारला. पडल्यानंतर चेंडून आपली दिशा आहे ती थोडीशी बदलताना आपल्याला पाहायला मिळाली. अगदी आउट स्पिन चेंडू बाहेर आलाय. अगदी स्टंपपासून 1-2 इंच बाहेर येताना चेंडू पाहायला मिळालाय. 8 धावा धावफलकावरती आणि 1 विकेट गेली. 5वा चेंडू असणार आहे आणि याच दरम्यान मोठा फटका खेळलाय. फिल्डरला मात्र बघतच बसावं लागणार आहे कारण चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. बॉल द्यायचा आहे आतमध्ये.
14 धावा धावफलकावरती आहेत. षटकार आलाय आणखीन एका अजय याच्या बॅटमधून. अजय बघायला गेलं तर चांगली फटकेबाजी करतोय, परंतु कमी संधी मिळाली त्याला आणि त्या कमी संधीमुळेच आणखीन एक वार केलाय, सीमारेषेच्या पार केलाय. 6 मारला की स्टाईल आपोआप दिसते आणि ती स्टाईल यावेळी दिसली. अर्थातच अजय पाटील याच्या बॅटमधून आलाय आणखीन एक षटकार, 6 धावा. 20 धावा धावफलकावरती आहेत. तीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं देखील संपलंय. आता विजयासाठी थोडंसं अवघड आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नसतं. 6 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे, म्हणजे प्रत्येक चेंडूवर षटकार मारावा लागेल. कंपल्सरी चेस आहे, त्यामुळं प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला षटकार मारावा लागेल. 5 तरी षटकार आणि एक चौकार तुम्हाला मारावा लागेल. त्यावेळी तुम्ही या मॅचमध्ये आपण नक्कीच जिंकू शकताय. जयंत महापुरे सर, आपल्याला विनंती आहे की जो बॉल आहे तो आपल्याला आतमध्ये टाकायचा आहे. विनंती आले आयोजकांच्याकडून. गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार खामकर आलेत आणि पहिल्या चेंडूवरती इथं मात्र पॉइंटला चांगला फटका आणि तो देखील सीमारेषेच्या पार आलाय. चौकार, म्हणजे चौकार आलाय. इथून पुढच्या 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारावं लागतील. त्याच वेळी आपण हा सामना जिंकणार आहात, हे टार्गेट असावं. आणि यावेळी ती परिस्थिती कशी हाताळतो हे देखील पाहावं लागेल. हा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु यावर निर्धाव चेंडू आलाय. याच्यावरती 5 आता चेंडू शिल्लक आहेत. 4 धावा बनवायच्या आहेत. 30 म्हणजे अशक्य आहे. सामना थोडासा बघायला गेला तर झुकतं माप पाहायला मिळते. आता हळूहळू वाटार एमजीच्या संघाकडं. यावेळी मात्र हा देखील चेंडू उसळी घेणारा एका धावेसाठी जातोय. 22च्या स्वरूपातली एक धाव. 2 बॉल. आणि याच दरम्यान बघायला गेलं तर आणखीन एक डॉट चेंडू आलाय. 3 चेंडूमध्ये 29 धावांची अशक्य अशी 3 मध्ये 29 धावा अशक्य आणि अशक्य आहे, कारण गोलंदाज आहे दमदार. यावेळी मोठा फटका जरूर केला. फिल्डर आहे डीपमध्ये, प्रोटेक्शन देतोय डीप मिड विकेटला. तोपर्यंत एक धाव घेतली जाईल. स्ट्राईक रोटेट केला जाईल. अजय आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 2 मध्ये 28 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत शिरूर संघाला, परंतु त्या आता काही शक्य वाटत नाही आहेत. कारण जर गोलंदाजाचं बघितलं तर कौतुक करावं लागेल. अर्थातच ओंकार यांचं चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. त्याची फटका आहे दमदार, चेंडूला पाठवलंय सीमा पार. षटकार. खूप वेळ झालाय या फटक्यांना. अगदी बघायला गेलं तर ज्यावेळी गरज होते त्यावेळी स्ट्राईक जास्त मिळाला नव्हता अजय याला, आणि त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 22 धावा अजूनही दूर आहे. एक चेंडू या ओव्हरमधला बाकी असताना एक मध्ये 22. ओंकार याचा पुढचा चेंडू, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू खाली आहे. एसटी रक्षक आलाय, जज झालाय व्यवस्थित. त्यानंतर विकेट मिळाली. अजय याची माघारी परततोय. याच दरम्यान हा सामना एमजे वॉटर स्पोर्ट्स संघानं आपल्या बाजूने झुकवला गेलाय. तो तब्बल 21 धावांना हा सामना जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील